अलीकडे आपण भारत देशात अनेक हृदय हिलावून टाकणाऱ्या घटना पाहिल्या. 12 जूनला अहमदाबाद प्लेन क्रॅशमध्ये 260 लोक मरण पावले. ऑगस्ट 2025च्या सुरुवातीला उत्तर काशीच्या धराली गावात ढगफुटीच्या घटनेत कित्येक लोक मारले गेले आणि उत्तराखंड पंजाबमध्येही पूर असल्यामुळे कित्येक लोकांनी प्राण गमावले. प्रश्न हा आहे, या सर्वच आत्म्यांना सद्गती मिळू शकली असेल का? उत्तर आहे नाही. जेव्हा मृत्यू दुर्घटना, आग, पूर, भूकंप किंवा अकाली आजारामुळे होत असेल तर याला अपघाती मृत्यू म्हटलं जातं. असे आत्मे बहुधा अशांत राहतात. त्यांचे प्रेत योनीत जाण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. तर यावर काही उपाय आहे का? चला जाणून घेऊया. श्राद्ध पक्षात जी चतुर्दशी तिथी येते ती विशेष रूपात अपघाती मृत्यूने शरीर सोडणाऱ्या लोकांच्या मुक्ती आणि सद्गतीसाठी असते. भले मग कोणत्याही तिथीला त्यांचा मृत्यू झालेला असो, आणि हा मृत्यू तुमच्या परिवारात झालेला असो की आसपास राहणारी कोणी व्यक्ती मृत झालेली असो, या चतुर्दशी तिथीला श्राद्ध आणि तर्पण करून त्यांच्या आत्म्याला शांती आणि पुढचा मार्ग दाखवू शकतो. जे लोक युद्धात, शस्त्राने किंवा दुर्घटनेत अकाल मृत्यूला प्राप्त झालेले असतील त्यांच्यासाठी सुद्धा चतुर्दशीला श्राद्ध केलं पाहिजे. या व्यतिरिक्त ज्या लोकांचा मृत्यू चतुर्दशी तिथीला झाला असेल त्यांचं श्राद्धही याच तिथीला करणं शास्त्रांमध्ये निर्दिष्ट आहे.